तर आता आपण बोलूया डॉक्टर प्रसन्न वरांजपेशी नाडी परीक्षेचं काय महत्व आहे. तर नाडी परीक्षा आहे ना ती आयुर्वेदात वेगळी, ते वातपित्त कफ म्हणतात. संजीवन मध्ये आपण वातपित्त कफ ज्याच्यातून निर्माण झालं ही जी 5 एलिमेंट्स आहेत ती आपण गृहीत धरतो आणि त्याच्यावर आपण 4 बोटांनी आपण बघितलं तर एकच पल्स रेडियल पल्स आहे, पण आपण इथे वेगळं पल्सेशन मिळतं, इथे वेगळं मिळतं, इथे वेगळं मिळतं. तर ते वेगळं वेगळं आहे. फिजिक्स त्याला उत्तर देऊ शकत कारण तिथूनच आलेलं एकाच आर्टरीमधून कुठे ब्लॉक नसताना आलेलं, पण पल्सेशन्स व्हॉल्युमेट्रिक चेंजेस आहेत. तर तुपामुळे आपण नाकात घातलं किंवा लहान मुलांना दिलं तर आता आपलं जे तूप आहे आपण त्याच्यात ए आणि बी व्हिटॅमिन खूप जास्त आहे असं अशा प्रकारे करतो. बरोबर. त्याच्या विरजणात आपण औषधं घालतो त्याच्यामुळे ते सिद्ध होतं, पण त्याचा वास राहत नाही आपल्या टेक्नॉलॉजीमुळे. त्यामुळे लहान मुलांपासून ते आवडीने खातात आणि त्यांनी कॅल्शियम चांगलं राहतं. सकाळी उठून घ्यायचं आपल्याला माहिती नाही आपण काय आपल्यावर युपीचे संस्कार आहेत, सगळ्या वेगवेगळ्या फूडी लोकांचे खूप संस्कार आहेत, ते सकाळपासून खात असतात. हो 5 ते 15 ml खायला हरकत नाही संपूर्ण दिवसात, मग ते बरोबर आहे. आणि सकाळी उठून जर खाल्लं म्हणजे प्रोटीन्स आपण आता बघतो तर व्हेजिटेरियन्स मध्ये इतकं चांगलं प्रोटीन आहे. फक्त नॉनव्हेजच खायला पाहिजे असा एक गिल्ट आता मी माझ्या पेशंट्स मध्ये बघतो तो निर्माण केला जातोय. आणि मग नाहीतर म्हणतात मग आमचं प्रोटीन पावडर घ्या. आपल्या दह्याचं आणि पनीरचं जे पाणी उरतं ते डिहायड्रेट केल्यानंतर त्याची पावडर होते, 5,000 रुपयाला विकल्यावर ते बरोबर. तर मग ते पाणी पिऊ शकतो आपण. गेले 4-5 वर्षात आपण जी मेडल्स मिळवली त्यातले निम्मे हरियाणाची माणसं सगळी व्हेजिटेरियन. त्यामुळे आपल्याला जर जिम मध्ये सारखं सांगण्यात येत असेल की नॉनव्हेज नाही म्हणजे काही संपलं सगळं आहे, बरोबर, तर ते तसं नाही. आतली जी बॉडी आहे इनव्हिजिबल बॉडी ती जिथे जिथे आपल्या व्हिजिबल बॉडीला टच होते अलॉंग द स्पायनल कॉर्ड त्याला चक्र म्हणतात. ती एनर्जी सेंटर्स आहेत. ती बाहेर काय येते कारण तिला त्या एरियातलं काम करायचं. आता आपण मूलाधार चक्र घेतलं तर मूलाधार चक्र हे आपलं स्केलेटल सिस्टीम म्हणजे संपूर्ण हाडं, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बायकांमध्ये, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम याच्यावर मूलभूत काम करतात. बरोबर. ऑन अ मेंटल प्लेन ते अहंकारावर काम करतात. आता आपण बोलूया डॉक्टर प्रसन्न वरांजपेशी संजीवन चिकित्सालय किंवा कसं ते वेगळं आहे आयुर्वेदा, होमिओपॅथी, ॲलोपॅथी या सगळ्या अँगल्स. तर त्या बाबतीत थोडंसं माझ्या पणजोबांना ते 17-18 वर्षाचे असताना मुंबईत स्वामी समर्थांचा दृष्टांत झाला. ते सगळ्यात मोठे होते, ते घराची काळजी घेण्यासाठी मुंबईत आले होते नोकरी करायला. स्वामी म्हणाले की पुराण चिकित्सा पद्धती किंवा ऋग्वेद, उपनिषद याच्यातून एक काही रिसर्च कर. ते तेवढी हिंट घेऊन ते परत गावी आले. रत्नागिरीपासून साधारण पावस पासून 3 किलोमीटर तिथे मावळंग नावाचं आपलं गाव आहे. बरोबर. तिथे आले आणि त्यांनी रिसर्च सुरू केला या सगळ्या गोष्टींवर. जे उपनिषद आहे, पतंजली योगशास्त्र आहे आणि ऋग्वेद आहे, तर याच्यातून त्यांना असं लक्षात आलं म्हणजे कुठलाही आपण शोध म्हटलं तर आत्ताच्या सद्यस्थितीत काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय शोध लागत नाही. बरोबर. किंवा काहीतरी त्या द्रष्टा माणसाला काहीतरी दिसतं की हे बरोबर नाहीये किंवा याच्यावर अजून आपण ऍडव्हान्समेंट करू शकतो. तर तसं त्यांना काय वाटत होतं जे आयुर्वेदाच्या बाबतीत आता तर खूप जास्ती, पण त्यावेळेला पण सत्य आहे की सस्टेनेबिलिटी नाहीये, ती बऱ्याच बाबतीत नाहीये. म्हणजे आपण आता मी एखादा ग्रंथ दाखवला त्याच्यात एखादं औषधाचं नाव आहे किंवा वनस्पतीचं नाव आहे, तर त्या वनस्पतीला आत्ता आपण ओळखू शकतो का? पहिली गोष्ट ती अस्तित्वात आहे का? बरोबर. आणि ती असलेली वनस्पती आता तसाच गुणधर्म आहे का त्याचा? तर ते म्हणाले की आपल्याला आपल्यापासून 200 किलोमीटर अंतरावर वनस्पती पाहिजे. आपण एक हिमालयातून आणतोय, मग एक कुठेतरी खालतून आणतोय, बरोबर, अफगाणिस्तानातून आणतोय. मंजिष्ठासारखी कॉर्डिफोलिया ती ऍक्च्युअल आयुर्वेदाच्या टेक्स्ट प्रमाणे गेलं तर ती अफगाणिस्तानात मिळायला पाहिजे, परंतु त्यावेळेस भारतच आहे किंवा एक अखंड खंड आहे. तर तिथली आता घेतली तर ती कार्सिनोजेनिक आहे. ओके. बिकॉज ऑफ द अदर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि तिथे ते बॉम्ब्स आणि बाकीचं सगळं. तर आता ते तसंच्या तसं आपण घेऊ पण शकत नाही. तर अशा बरेच फॅक्टर्समुळे ते शोधायला लागले आणि त्यांनी एक गोष्ट प्रस्थापित केली की आपल्या कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम
किंवा जिवंत शरीर जिवंत ठेवण्यासाठी 10 क्रिया लागतात. 5 असतात त्या मेकॅनिकल आहेत. आम्ही आपल्या भाषेत सांगतोय, हो कारण आपल्याला ते त्याच्या डिटेलमध्ये जाण्यापेक्षा. बरोबर. आणि 5 आहेत ते इलेक्ट्रॉनिक आहेत. आणि ह्या 5 क्रिया आहेत, ह्या 5 एलिमेंट्सवर अवलंबून आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. बरोबर. तर ह्या ज्या 5 एलिमेंट्स आहेत त्यांची काही वैशिष्ट्य आहेत. जसं आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येक ग्रहाला वैशिष्ट्य म्हणतो आहे, किंवा सनसायन्समध्ये टॉरस वगैरे ते जे सायन्स आहेत त्याच्यामध्ये बोलतो आपण. बरोबर. तसे आपल्या या 5 जे घटक आहेत त्याच्यापासून संपूर्ण विश्व बनलंय. आणि विश्वातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये, आता आपण समुद्र म्हटला तर तो आपल्यामध्ये रक्त म्हणून आहे. बरोबर. तर अशा प्रकारे त्याचं कोरिलेशन आहे. ओके. आणि हे कोरिलेशन लावून त्यांनी 5 आणि 5 अशी 10 बेसिक औषधं काढली. आणि या 10 औषधांमुळे हे 5ही एलिमेंट्स असतात ते आपल्याला डायग्नोज करायचं, आणि ते डायग्नोज करून त्याप्रमाणे जे एलिमेंट कमी आहे, जे खूप जास्ती आहे, तर ते बॅलन्स करायचं. अशी 10 औषधं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला कळेल की आपण गाडीच्याशी कम्पेअर करून सांगतो की आपण गाडी घेतली किंवा एकदम पूर्वी पहिलं मॉडेल होतं ते कम्प्लिटली मेकॅनिकल होतं. बरोबर. म्हणजे एक इंजिन, हा स्टेअरिंग, ब्रेक आणि ऍक्सिलेटर. करेक्ट. तर आता तसं नाहीये. आता त्याच्यात खूप फीचर्स वाढले, इलेक्ट्रॉनिक बरोबर आहे. इंटेलिजन्स वाढलाय. AI आलंय. हा. काय काय. त्याचप्रमाणे आपल्याला 7 बॉडीज असतात. एक बॉडी आहे ती मेकॅनिकल बॉडी आहे, बरोबर. जी विजिबल आहे. आता त्याच्या आत एक बॉडी आहे जी आपल्याला हे सगळं इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल बरोबर. बॉडी आहे, विच इज इनविजिबल. आणि बाकी ऑराज आहेत. करेक्ट. तर ती इनविजिबल बॉडी आहे आतली. आपण जसं भोवरा म्हणतो, आपण नदीमध्ये भोवरा असतो, बरोबर, हो. एक खालती घेतो, करेक्ट. ते चक्र आहे. म्हणजे लोक हल्ली चक्र हिलिंग वगैरे बरेच काय काय करत असतात, पण त्यांना त्याचं बेस माहिती नसतं. करेक्ट. तर ही आतली जी बॉडी आहे, जी इनविजिबल बॉडी, ती जिथे जिथे आपल्या व्हिजिबल बॉडीला टच होते अलॉंग द स्पायनल कॉर्ड, त्याला चक्र म्हणतात. ओके. ती एनर्जी सेंटर्स आहेत. ती बरोबर. बाहेर काय येते, कारण तिला त्या एरियातलं काम करायचं असतं. तर ह्या आता आपण मूलाधार चक्र घेतलं, बरोबर. तर मूलाधार चक्र हे आपलं स्केलेटल सिस्टीम म्हणजे संपूर्ण हाडं, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स बायकांमधली, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, याच्यावर मूलभूत काम करतं. बरोबर. आणि ऑन अ मेंटल प्लेन ते अहंकारावर काम करतं. जे खालती टेलबोनच्या तिथे असलेलं मूलाधार चक्र आहे ते अहंकारावर काम करतं. म्हणजे याच्यात प्रकृती असेल तर तो नॉर्मल असतो अहंकार, आणि तीच विकृती झाली तर लूज मोशन्स होतात, ऑस्टिओपोरोसिस होतं, बरोबर, मुलं होत नाहीत बायकांना, किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. आणि मेंटल लेवलला तो माणूस इगोइस्टिक होतो. त्याच्यानंतर तो पॉझेसिव्ह होतो, कारण पृथ्वी तत्व हा गणपतीचा तत्व आहे. आणि प्रकृतीप्रमाणे आपण जर बघायला गेलं तर असं ते इंटरेस्टिंग आहे सगळं. तर ह्या प्रकारे त्यांनी अभ्यास करून 50 वर्ष त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला, कुठली औषधं कशावर चालतात. आणि मग ती प्रस्थापित करायला त्यांना जवळजवळ म्हणजे 20-30 वर्षात करून मग 30 वर्ष परत 50 वर्ष असं एकूण या कालखंडात त्यांनी ते सगळं प्रस्थापित करून एक संपूर्ण शास्त्र निर्माण केलं. आणि बेसिक सायन्स आहे. करेक्ट. म्हणजे हे कुठलं तरी कॅन्सरवर हे औषध घेतलं की कॅन्सर हे इट्स नॉट अ राईट इन्स्टा रेमेडी नाहीये. बरोबर. हा. आणि इन्स्टा दोन्ही नाही. दोन्ही. तर ती बेसिक सायन्स आहे की कुठल्याही मूलभूत गोष्टींसाठी चालतं. म्हणजे आमचं औषध आहे ते म्हणजे नांगरणीनंतर जर मारलं, पृथ्वी तत्वाचं औषध जर नांगरणीनंतर सॉइलवर मारलं तर विजेतून निर्माण होणारं नायट्रोजनचं प्रमाण वाढतं. हे आम्ही रिसर्चने सिद्ध केलंय. त्याच्यानंतर गांडुळांचं प्रोडक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे गांडूळ खत जे नॅचरल आहे ते बरोबर. सो नॅचरल एलिमेंट्स आहेत, संपूर्ण नेचर एकत्र जे काम करतं सिनर्जीमध्ये, बरोबर, तर ते एनर्जेटिक्स वर काम करतं. सो दिस इज अ व्हेरी मायक्रो बायो एनर्जेटिक सिस्टीम ऑफ मेडिसिन. ओके. आणि ही फार ऍडव्हान्स्ड आहे. बरोबर. आणि ह्याच्यात एक चांगली गोष्ट आहे जी होमिओपॅथीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये किंवा ॲलोपॅथीमध्ये नाहीये. या तिन्ही गोष्टींमध्ये भयंकर साईड इफेक्ट होऊ शकतात, जे आपले एक आपल्याला असं वाटतं ॲलोपॅथीमध्ये साईड इफेक्ट आहेत. म्हणजे जनरली म्हणतात की आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे ते चुकीचं आहे. ओके. कारण
ह्युमन एरर असतो. बरोबर. आता मेटल्स दिले, हेवी मेटल्स आयुर्वेदात खूप प्रमाणात देऊ शकतो हो आपण. हो हो. त्याचा साईड इफेक्ट होतो. बरोबर. एखादी गोष्ट खूप वर्ष घेतल्यानं साईड इफेक्ट होतो. होमिओपॅथीचे साईड इफेक्ट एकदम जास्ती पण असू शकतात. बरोबर. कारण डिसीज पेक्षा बेसिक अग्रेवेशन ऑफ द ड्रग खरंय. ते खूप मोठं असतं. ह्याच्यातलं अग्रेवेशन झालं म्हणजे मी जर चुकलो किंवा एखादा डॉक्टर चुकला तर ते त्या उत्सर्जन क्रियेला जास्ती भार देऊन ते फ्लश आउट होतं. ओके. म्हणजे बरोबर, हा. जर मी पृथ्वी तत्वाचं दिलं तर ही विल पास टूल्स, तेवढंच होईल. म्हणजे बरोबर. 2 दिवसाचं साईड इफेक्ट होईल, त्याच्याहून जास्ती नाही होणार. तर ते एवढं सेफ, इट्स अ फिजिओलॉजिकल मेडिसिन. तर हे सगळं त्यांनी शोधून काढलं आणि शोधून काढल्यानंतर त्यांना 72व्या वर्षी दत्त महाराजांनी दृष्टांत देऊन संन्यास दीक्षा दिली आणि म्हणाले आता काम संपलेलं आहे. तर मग ते त्यांना कळलं आणि त्यांनी 28 मे 1954 साली जिवंत समाधी घेतली. ओके. मावळंग्यामध्येच आपल्या घरातच आहे ती समाधी. हो. आणि ते त्यांचं ब्लेसिंग आहेच सगळं याला. आणि ह्याला एक दुसरी जी सायन्सची बाजू आहे की गोरक्षनाथांनी हे जे वनस्पती शास्त्र निर्माण केले. बरोबर. तर गोरक्षनाथांच्या अंडर ही सगळी वनस्पती येते. तर प्रत्येक कुठलाही डॉक्टर असेल किंवा भेषज किंवा वैद्य तर त्याला या सगळ्या वनस्पतींना घेऊन जायच्या आधी त्यांची प्रार्थना करायला पाहिजे. ओके. आणि ती त्या मुहूर्तावर करायला पाहिजे. ती लागवड केलेली वनस्पती नाही चालत. हा, बरोबर. हा, कारण मग त्याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स शून्य झालेला असतो. आपल्याला त्या वनस्पतीला आदल्या दिवशी सांगायचं की मी उद्या घेऊन चाललोय गोरक्षनाथांचा मंत्र म्हणून, आणि मग ती वनस्पती काढून त्याचा आम्ही मदर टिंक्चर करतो होमिओपॅथिक पद्धतीने. कारण ते मुहूर्तावर काढतो. बरोबर. आणि मग ते सूक्ष्म प्रमाणात देतो. त्यामुळे ड्रग डिलिव्हरी सिस्टीम बदलते. ड्रग डोस खूप कमी होतो, मायक्रो ह्याच्यात होतो. बरोबर. आणि इफेक्ट लगेच येतो कारण विद्युत आहे. म्हणजे जे मी मगाशी चक्र सांगितली, चक्रांना औषध लावलं की ते त्या इफेक्ट पटकन करतं. बरोबर. आणि असं एक आपलं औषध आहे की जे जलतत्वाचं, जल आणि आकाश तत्वाचं, ते हार्टच्या वरती लावलं, हार्ट अटॅक येत असेल कोणाला तरी, ओके, ऍम्ब्युलन्स यायला वेळ लागतो. बरोबर. आपण काय काय वाटेल ते हो. करतो, कांदा वाटेल ते देतो. हो. हे दिल्यावर माणूस येईपर्यंत स्टेबल होतो. असे कित्येक केसेस आहेत. पण काय काय म्हणजे व्हॉट इज द रेंज ऑफ मेडिसिन्स का, आणि Range काय of- इफेक्ट्स, हो. कुठले कुठले इफेक्ट आणि कॉज, हो. काय काय कॉज साठी कुठलं इफेक्ट काय असू शकतो, कसं काय? हे सगळ्या गोष्टींवर चालतं. बरोबर. आपलं कॅन्सरवर ऍक्च्युली 1956 साली माझ्या आजोबांनी पुण्यात महाराष्ट्रातलं पहिलं कॅन्सर हॉस्पिटल सुरू केलं होतं. आणि ते फक्त आपलं संजीवनचं कॅन्सर हॉस्पिटल होतं, म्हणजे नो अदर पॅथी. बरोबर. कन्नमवारांनी त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. कॅन्सरवर खूप चांगला उपयोग होतो, पण कॅन्सर हा एक उत्सर्जन क्रियेचा प्रकार आहे. म्हणजे इट हॅज टू बी एक्सपेल्ड आउट ऑफ द बॉडी. ते एका ठिकाणी गोळा होतो, तो उत्सर्जन करायला पाहिजे. त्याचे 8 आमच्या संजीवन प्रमाणे 8 प्रकारे आम्ही ते करतो. ओके. इंटरनली, म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे, पण 8 प्रकारे कॅन्सरचं वर्गीकरण होतं. बरोबर. आणि ते त्याप्रमाणे आपण रिव्हर्स करतो. ओके. पण काही वेळेला कसं असतं की रिव्हर्स होत नाही, पण माणूस पीसफुल होतो. कारण ते पण एक मोठी गरज आहे लोकांना, की कॅन्सरमध्ये खूप यातना होतात. आणि मी कॅन्सर हे पहिलं तुम्हाला उदाहरणांमध्ये सांगितलं. बरोबर. कारण याचे दोन्ही प्रकार बघायला मिळतात. पूर्णपणे बरे होतात लोक. बरोबर. आणि पूर्णपणे जाताना सुद्धा पीसफुली जातात. इंटरनली फिजिओलॉजिकल बाकीचे चेंजेस होऊन त्यांची एनर्जी प्रिझर्व होते शेवटपर्यंत. बरोबर. त्याच्यानंतर लहान मुलांचे जे सगळे आजार आहेत, तर लहान मुलांच्या आजारासाठी तर अतोनात छान आहे. आउट ऑफ इंडिया बऱ्याच वेळेला आपल्याला लायसन्सिंगचा जो प्रॉब्लेम येतो, राईट, तर हे विद्युत औषधं आहेत आपली बाहेरून लावायची. ओके. ती तेवढीच चांगली काम करतात, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. आणि लगेच इफेक्ट येतो. त्याला म्हणूनच विद्युत म्हणतो आम्ही. चक्रचिकित्सा आहे ती. करेक्ट. आणि कोणालाही साधारण, म्हणजे आपल्या घरात इम्युनिटीसाठी, आता ज्या वेळेला आपल्याला कोविड होता, तर कोविडमध्ये आपलं ड्रग हे आयुषने लायसन्स मिळालं होतं आपल्याला. आपण सगळ्यांना ते दिलं आणि अप्रतिम रिझल्ट आले. खूप कंपनीजनी घेतलं. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पण बऱ्याच प्रमाणात त्याचं प्रमोट केलं होतं आणि चांगला रिझल्ट आला. आणि अशी आपल्याकडे औषधं आहेत
की ज्याच्यामुळे इम्युनिटी वाढते. बरोबर. आपली जर शक्ती वाढली, बेसिक शक्ती, तर आपल्या शरीराला माहिती आहे की काय करायचं. करेक्ट. तर आम्ही त्याला संजीवन म्हणण्याचं कारणच ते संजीवन, म्हणजे जीवनाला जे आपण कॅटलिस्ट म्हणून पुश करतो. आपण मृत्यूला पुश नाही करत. बरोबर. अँटीबायोटिक इज कोणाला तरी मारणं, आणि हे जीवनाला मोठं करणं. करेक्ट. करेक्ट. हा थोडा फरक आहे. ऍब्सोल्यूट. नाही, पण माझा प्रश्न असा आहे की जेव्हा मग पेशंट्स येतात तेव्हा त्यांना असं यू हॅव टू एक्सप्लेन, कारण का हे ट्रेडिशनल आहे, ट्रॅडिशनल आहे, सायंटिफिक आहे, बेस ऑफ आयुर्वेदा म्हणू शकतो, ऋग्वेद म्हणू शकतो. म्हणजे आयुर्वेद आणि हे एकाच. करेक्ट. पण मग मॉडर्न पेशंट्स, मॉडर्न म्हणजे इन टर्म्स ऑफ मॉडर्न एज पेशंट्स, हा, आणि त्यांना मग हे कसं समजून देतोस तू? कारण का की मॉडर्न एज पेशंट्स आता इनफॅक्ट जास्ती रिसेप्टिव्ह आहेत. ओके. कारण त्यांना बाकीच्या आता नवीन थेरपीज माहिती आहेत, म्हणजे चक्र म्हटल्यावर त्यांना कळायला लागलंय. त्यामुळे ते रिसेप्टिव्ह आहेत. ओके. आणि इफेक्टिव्हनेसच्या बाबतीत मॉडर्न माणूस किंवा कुठलाही आता माणूस, आपल्याला वेळ नसतो. बरोबर. आपल्याला डायव्हर्जन थेरपीला वेळ नाहीये. बरोबर. की तू घरी बस, हे कर, मग काही खाऊ नको, पथ्य नको. मी स्वतः फार कोणाला पथ्य देत नाही, कारण तुमचं जे बेसिक लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईल मध्येच मी लाईफस्टाईल चेंजेस करायला सांगतो. म्हणजे माझी बेसिक प्रॅक्टिस नाडी परीक्षेवर. करेक्ट. संजीवनची नाडी परीक्षा. आणि नाडी परीक्षेकडे आपण येऊया, त्याच्या मी प्रकृतीचे थोडेसे बारकावे सांगेन. प्लीज प्लीज प्लीज. येस. पण जो प्रश्न आहे की नवीन मुलांना हे आवडतंय, कारण ह्याच्यात एफिकसी आहे आणि डिलिव्हरी सिस्टम्स आपल्या व्हेकल्स खूपच ऍडव्हान्स्ड आहेत. करेक्ट. आयुर्वेदात बाहेरून लावायला फक्त तेल आहेत. पण मी जॉन्सन्स मध्ये, माझं बॅकग्राऊंड असं आहे की मी जॉन्सन्स मध्ये होतो. बरोबर. जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये R&D ला होतो इथे US मध्ये, आणि आम्ही बेबी केअर वर मी काम करत होतो. एक वॉसोडायलेटर त्यांच्या ऑइल मध्ये घातला होता. राईट. त्याच्यानंतर मी त्यांच्या एथिकॉन मध्ये सुचर्स असतात. ओके. त्याच्यावर अँटीबायोटिक, हर्बल अँटीबायोटिक, त्याला ते आयुर्वेदिक किंवा कुठलेही असं नाव देत नव्हते, पण इट्स अ हर्बल थिंग. राईट. तर ते त्याच्यावर काम केलं. बँडेड मध्ये, म्हणजे वुंड हिलिंगवर खूप काम केलंय मी, हर्ब्स घेऊन. पण त्यावेळेला आपण संपूर्ण ग्लोबल बघायचो. मला साऊथ अमेरिका, चायना याच्यातून सुद्धा आम्हाला इनपुट्स यायचे. तिथे सेंटर्स होते, हे ग्लोबल असल्यामुळे, आणि खूप चांगला एक्सपोजर मिळालं होतं. तर त्याच्यातली आम्ही जेल्स जी केली आहेत तयार, वॉटर बेस्ड जेल्स. राईट. म्हणजे आता तुला आश्चर्य वाटेल की आपण एरंडेल सगळीकडे आपण बघतो की एरंडेल लावा. करेक्ट. कंझ्युम तर करतोच, पण बाहेरून पण लावा. बरोबर. मग त्याच्यामुळे चांगला इफेक्ट येईल. हल्ली ते नाभी सूत्र वगैरे काय काय बेंबीत पण एरंडेल घालतात. तर मी ते कन्व्हर्ट केले वॉटर बेस मध्ये. ओके. तर एरंडेल लावून तुम्ही बाहेर जाऊ शकता. अच्छा. आणि त्याला वास पण येत नाही. तर ते मेकॅनिझम आता काय आहे की आता हे व्हेकलचं युग आहे. बरोबर आहे. तुम्ही चांगली व्हेकल्स दिलं तर तुमचा मॉलिक्युल शेवटपर्यंत पोहोचेल. राईट. मी तुपावर पण येणार आहे. तूप किती चांगलं व्हेकल आहे, आपण त्याच्यावर एक वेगळंच खूप मोठं मोठं ते दालन आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर ही व्हेकल्स आपली खूप पॉवरफुल आहेत. आपली पाण्यातली व्हेकल्स आहेत. ओके. म्हणजे आपण ते औषध पाण्यात घालायचं आणि एनर्जाइज ड्रिंक म्हणून आपण प्यायचं रोज. तर त्यांनी ब्लड प्युरिफिकेशन, ब्लड सर्क्युलेशन आणि डायजेशन, या 3 गोष्टी होतात. बरोबर. आणि या 3च गोष्टी लागतात माणसाला चांगलं राहायला. बरोबर. बाकी मग ब्रेन चांगला राहतो, बिकॉज ब्रेन इज इन गट. करेक्ट. ऍब्सोल्युट. पण जसं तुम्ही नाडी परीक्षेचं म्हटलं, हो, नाडी परीक्षेचं काय महत्व आहे, कसं आहे? आता नाडी परीक्षा आहे ना, ती आयुर्वेदात वेगळी. ते वातपित्त कफ म्हणतात. बरोबर. बऱ्याच वेळेला त्याचा अर्थच कळत नाही सामान्य माणसाला. म्हणजे आडलं की वातपित्त कफ हा शब्द येतो की काय. संजीवन मध्ये आपण वातपित्त कफ ज्याच्यातून निर्माण झालंय, ही जी 5 एलिमेंट्स आहेत ती आपण गृहीत धरतो, आणि त्याच्यावर आपण 4 बोटांनी आपण बघितलं, किंवा कोणी आता प्रेक्षक आहेत त्यांनी बघितलं, ही 4 बोटं आपण लावली तर एकच पल्स, रेडियल पल्स आहे, पण आपण इथे वेगळं पल्सेशन मिळतं, इथे वेगळं मिळतं, इथे वेगळं मिळतं. राईट. तर ते वेगळं वेगळं आहे. बरोबर. मग फिजिक्स त्याला उत्तर देऊ शकत नाही, कारण तिथूनच आलेलं, एकाच आर्टरी मधून कुठे ब्लॉक नसताना आलेलं, पण पल्सेशन्स व्हॉल्युमेट्रिक चेंजेस आहेत. बरोबर. त्याचा एक लॉग तयार होतो. म्हणजे माझा समजा 1 खूप उडतंय आणि 4 उडत नाहीये किंवा खूप जास्त उडतंय,
तर त्याचा लॉग तयार होतो आणि तो लॉग एक 10-12 वर्ष लागतात तो शिकायला. माय गॉड. हा. पण तो परफेक्ट येतो. कारण प्रकृती आहे, या 4 प्रकृती मी एक गंमत म्हणून सांगतो, ते थोड्याशा कळतील. वात पित्त कफापेक्षा पृथ्वी आप तेज वायू आकाश. आपल्याला जे सगळे देव आहेत ना आपले मूर्ती, तर त्यांच्याकडे बघताना तुम्ही जरा मॉडर्न आर्ट म्हणून बघितलं तर तुम्हाला त्याचा खुलासा होईल. पृथ्वी तत्वाचा देव आहे गणपती, आणि गणपतीचं मॉडर्न आर्ट बघितलं तर त्याचे कान मोठे केलेत, डोकं मोठं केलंय, नाक मोठं केलंय. बरोबर. त्यामुळे त्याचा सेन्स ऑफ स्मेल सगळ्यात चांगला आहे. कान म्हणजे श्रवण भक्ती आहे. ही कॅन लिसन टू मेनी पीपल ऍट अ टाइम. बरोबर. विदाउट लुझिंग हिज कूल. ते चीड न येणं हा त्याचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे. आणि डोकं मोठं आहे त्यामुळे आहेच, म्हणजे शिरोब्रह्म आहे त्याच्या. आणि 4 हात आहेत. बरोबर. एका ठिकाणी बसलाय म्हणजे हा एका ठिकाणी बसून 4 जणांना 4 कामाला लावू शकतो. मल्टीटास्किंग करतो, पण तो स्वतः हालायला आळशी आहे. आणि पृथ्वी तत्वामध्ये मटेरियल जास्ती आहे एनर्जीपेक्षा. त्यामुळे ही माणसं पॉलिटिशियन, गोल्ड, प्रॉपर्टी, बिल्डर्स, ही तशी जन्माला आली ना की त्यांना तीच आवड असते आणि ते त्याच प्रोफेशन मध्ये जातात. बरोबर. किंवा परफ्युमर्स, पण त्यांचं नाक खूप चांगलं असतं. बरोबर. किंवा स्टुडिओमध्ये म्युझिशियन्स, म्हणजे स्टुडिओ म्युझिक रेकॉर्डर्स. एखादं व्हायोलिन वाजलं नाही की त्यांना लगेच कळतं. बरोबर. तर ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ती त्यांच्यात असते. तर त्याची एक नाडी आहे. दुसरी आहे जलतत्वाची. जो जलतत्वाचा आपला देव आहे तो सागरात बसलाय एका नागावर. त्याचे विष्णू झोपलेत, म्हणजे हे शेषशाही विष्णूवर आराम करतायत आणि लक्ष्मी पाय चेपते. तर ही माणसं लक्झरियस असतात. दे आर बॉर्न दॅट वे. दे आर किंग. त्यांची स्किन एकदम ट्रान्सल्युसंट असते किंवा छान असते एकदम, आणि पाण्यात असल्यामुळे स्थिर नसतात. त्यांच्या डिसिजन मेकिंग पॉवरला ते नेहमी कन्फ्युज असतात. ओके. आणि त्यांचं मेन ऑर्गन आहे हार्ट. आणि मेन टेस्ट 5 आपले जे सेन्सेस आहेत त्यापैकी टेस्ट आहे. तर तुम्ही आत्ताच्या जीवनात जर बघायला गेलात अशी माणसं, तर ह्यांना सगळं खायला लागतं. थोडं थोडं खातात. बरोबर. पण म्हणजे असं फक्त भाजी आणि पोळी खायला गेलं तर ते सगळं व्हेरिड हवंय, सगळं जे आहे पूर्णपणे. अँड दे इट आफ्टर सम टाइम, थोडं. ओके. दे हॅव लिक्विड डाएट मोर. म्हणजे त्यांच्या हातात एक कुठल्या तरी सॉफ्ट ड्रिंकची बाटली नेहमीच दिसेल. पाणी नाही, म्हणजे सॉफ्ट ड्रिंक पण दिसतं. कारण ते सारखं त्यांना गोड पण लागतं आणि सारखं गार लागतं. ओके. कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, पाणी आणि सूप्स, हे सगळं ही माणसं करतात. तिसरी प्रकृती आहे ती शिवाची आहे. स्ट्रॉंग अँड स्टाउट, स्टेबल, कुठेही त्याच्यामध्ये हे नाही. आणि त्याचं मेन ऑर्गन बुद्धी आहे. ते बुद्धिजीवी आहे. तर त्यांना बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला अशी माणसं. बरोबर. आणि ते आयदर अल्कोहोलिक, वर्कॉलिक किंवा दोन्ही. बरोबर. त्यांना सांगितलं आता आतापासून तू 24 तास काम करायचं तर करतील, आणि ते पण करतील. आणि तरी ते पचवतात. ओके. कमी वेळात त्यांचे मसल बिल्ड होतात, कारण त्यांचे मसल्स हे चांगले आहेत. बरोबर. हॉर्मोनल सिस्टम्स खूप स्ट्रॉंग असतात. ह्याच्यामध्ये जर बायका आपण बघितल्या ना तर त्यांना थोडंसं हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, कारण ही पुरुष प्रधान प्रकृती आहे. बरोबर. जशी पृथ्वी तत्व पुरुषाची आहे, तेज तत्व पुरुषाची आहे. तेजामध्ये खूप अजून व्हेरिएशन्स आहेत, पण ढोबळ. बरोबर. त्यांना बाईलक मेन आहे त्यांचा, म्हणजे लिव्हर ही खूप स्ट्रॉंग असते. त्यामुळे त्यांना ऑइली अँड स्पायसी फूड लागतं. आणि तसं मी बघितलंय. ओके. की ते खाल्ल्यावरच त्यांना बरं वाटतं. म्हणजे आपण म्हणतो ना तापात देऊ नको. बरोबर. पण मी ताप गेलेला बघितलंय का खूप. मी नाव घेऊ शकत नाही, पण एका खूपच मोठ्या लार्जर देन लाईफ इमेज असलेल्या एका आर्टिस्टचा त्यांची ती प्रकृती होती. त्यांनी ते खाल्लं, एकदम चमचमीत, 2 ताप होता. आणि नंतर संध्याकाळी रिहर्सलला उभ्या राहिल्या. वाह. म्हणजे एक म्हणजे इतकं ते सात्म्य आहे. आपल्याला प्रकृती कळली सगळ्या माणसांना. बरोबर. तर आपण आपली आरोग्य, आपलं आरोग्य, घरातल्यांचं आरोग्य हे खूप छान विदाउट डुईंग एनी मेडिकेशन हे आपण करू शकतो. पण माझी आता मी कसं ओळखायचं प्रकृती सांगतो ना. आपण एक एक्सपेरिमेंट करू आपण. एक्सपेरिमेंट आहे. आणि त्याच्या आधी एक राहिली अजून एक.
अजून एक प्रकृती जी वायुतत्वाची, हा जसं जलतत्व आहे तसं वायुतत्व वायू आहे. सुद्धा स्थिर नाहीये, अस्थिर आहे. हा. पण वायुतत्व परत थोडस पुरुष प्रधान आहे. ओके. ही माणसं असतात ती धोपट मार्गाने कधीच चालत नाही. दे वॉन्ट टू क्रिएट देअर ओन रूल्स, ओन पाथवेज अँड दे गो ऑन देअर ओन. ॲडॅमेंट असतात, हट्टी असतात आणि एकदम कृश असतात. त्यांचे केस सुद्धा राठ असतात, म्हणजे एकदम कॅरेक्टर आहे आणि सटल असतात. ही माझी प्रकृती वाटते मला. वाटते आहे Sorry, mixed sorry. आहे. Mixed आहे. बरोबर आहे. पण त्याप्रमाणे मग ती माणसं असतात ना, त्यांचं लंग्स आणि त्वचा हे मेन ऑर्गन्स आहेत. ओके. तर त्यांना एकतर आपल्याला त्याने हातात घेतला शेक हँड करायला तर ते सोडत नाहीत, पण त्यांचं कम्फर्ट झोन येतो. बरोबर. टच इज देअर कम्फर्ट झोन. ओके. तर काही काही वेळेला आपल्याला वाटतं की हा एवढ्या वेळ का धरून ठेवला, काय जण असतात खांद्यावर हात ठेवून गप्पा मारतात. बरोबर. खूप दिवसांनी दिसल्यावर खांद्यावर हात काढतच नाही. वे फिजिकल टच, त्यांना टच मधून चांगले व्हायब्रेशन्स येतात. त्यांचं इंटेन्शन काही वाईट नसतं. बरोबर. त्याच्यानंतर लंग्स त्यांचे मेन असतात ओके ऑर्गन्स मध्ये. तर त्यांना आता आपण त्याच्या विकृतीकडे येऊ, म्हणजे आता ऍज अ गेम की आपण ओळखायची प्रत्येक व्ह्युअर्स पण स्वतःला तर हे करत असतात. एक्झॅक्टली. आपण काय करूया, एक 10वीतला मुलगा घेऊया, या 4 प्रकृतींची 4 मुलं घेऊया. चालेल. म्हणजे मेल फिमेल नको. बरोबर. तर त्यांना परीक्षेला जायचंय किंवा स्टेजवर जाऊन काही गोष्टी करायच्या आणि त्यात चौघांनाही टेन्शन आलंय. तर टेन्शनवरून तुम्ही ओळखू शकता. पृथ्वी तत्वाच्या माणसाला टेन्शन आलं की तो खातो, त्याला टेन्शन हंगर सुरू होते. बरोबर. आणि त्याला पिष्टमय म्हणजे पृथ्वीच्या जवळ उगवणारे पदार्थ खातो तो. अच्छा. आपल्या महाराष्ट्रात कळलं. वडापाव मिळतो. बटाटा वगैरे असं नाही, वडापाव. तर ते पटकन ग्रॅब करता येतं कारण वेळ नसतो. बरोबर आहे. तर ते वडापाव खातात किंवा वडा खातात किंवा बटाट्याचे चिप्स खातात. ओके. मग त्यांना बरं वाटतं. हा पृथ्वी तत्वाचा विकृतीमुळे झालेला टेन्शन. विकृती म्हणजे खूप पॅथॉलॉजी नाहीये. बरोबर. क्षणिक टेन्शन. क्षणिक. देअर फर्स्ट गो टू रिस्पॉन्स. फर्स्ट गो टू रिस्पॉन्स. सेकंड आहे आपलं जलतत्व. जलतत्वाचा बीपी डाऊन होतो. मग त्याला काहीतरी प्यायला द्यावं लागतं. तिथे चहा असेल तर चहा. बरोबर. शक्यतो कोल्ड्रिंक किंवा ओआरएस. ओआरएस वर ते नाही, त्यांना किक लागते. त्यांना काहीतरी बरोबर आहे सोडायुक्त किंवा पाहिजे असं, किंवा मग ब्लॅक कॉफी शॉर्ट काहीतरी पाहिजे तसं, पण लिक्विड पाहिजे. बरोबर. मग ते ओके होतात. पण नाहीतर ते असे गळपटून पडतात. मी बघितलं की ते स्टेजवर जाऊच शकत नाही. ते स्टार्ट ट्रेमलिंग अँड देअर बीपी ड्रॉप. तिसरं आहे तेजतत्व. शंकर. त्यांना टेन्शन आलं की त्यांना वॉमिटिंग सुरू होतं, कारण लिव्हर स्टार्ट प्रोड्युसिंग. बरोबर. ते वॉमिटिंग होतं. आपण खूप जण बघतो परीक्षेच्या आधी काय वॉमिटिंग सुरू झालं. आणि चौथं आहे आकाश तत्व. त्यांना ॲस्थमॅटिक अटॅक येतो. ब्रेथलेसनेस होतो. ते स्टार्ट गास्पिंग आणि मग समोरची माणसं घाबरतात की याला नक्की काय झालं. बरोबर. तर ह्याच्यातून आपण आपली शोधू शकतो. मला आता याच्यात असं वाटतं माझं फर्स्ट आणि सेकंड थोडस. सेकंड जास्त आहे. सेकंड आहे. सेकंड असते. तेजतत्व आणि जलतत्वाचं मिक्सचर आहे. आपण त्याला जड तेज म्हणतो. अच्छा. आणि वायू आणि तेज असेल तर सूक्ष्म तेज म्हणतो. बरोबर. बरोबर. ते आहे. ओके. मग आता या अनॉलॉजीवरनं, फॉर एक्झाम्पल इफ आय एम अ पेशंट, इफ आय एम कमिंग टू यू, मग हे आधी डिफाईन करणं आणि मग त्याला मेडिसिन देणं असं प्रोसेस असतं. हो. ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे. सगळे पेशंट तेवढे रिसेप्टिव्ह नाही आहेत. म्हणजे त्यांना ऑब्व्हियसली मी कोणाकडे तरी काहीतरी घ्यायला गेलो, बरोबर, तर ते कसं बनवलंय मला काही गरज नाही. करेक्ट. मला रिझल्ट आला तर मी घेणार नाही तर नाही. बरोबर. बरोबर. असे पेशंट आहेत काही. आणि काही जणांना आता जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी मी बोलतो. पण अदरवाईज मी लाईफस्टाईल चेंजेस सांगतो. तर आता याच्यावर लाईफस्टाईल चेंजेसनी खूप फरक पडतो. म्हणजे पित्त ज्याचं बरोबर आहे त्याला ते करू शकतो ना आपण, किंवा कुठलं काय आहे आणि त्याच्यावरूनच ते बरेचसे बरे राहतात. बरोबर. पण आता तुम्ही जसं तुपाचं म्हटलात, तर तुपाचं काय महत्व आहे? आणि मी ऐकलं की आपण एक स्पेशल प्रकारचं पण एक तूप डेव्हलप केलेलं आहे.
तर त्याचं जर तुम्ही सांगू शकत आमच्या ऑडियन्ससाठी तर आय थिंक इट वुड बी व्हेरी युजफुल फॉर देम. तूप आहे ना, तूप हे किस्सा असा झाला की मी मुंबईच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे एक माणूस यायचा, भैया होता. आणि 2-3 वेळा आल्यानंतर मी विचारलं काय करतोस तू, म्हणजे नक्की काय व्यवसाय. तर तो म्हणाला की मी तूप विकतो. म्हटलं कसं करतोस. तर तो म्हणाला मी करतो बरोबर. मला वाटलं की काहीतरी घोळ करतोय हा. त्याने मला सांगितलं की तूप कसं करतात. तो म्हणाला तूप घ्यायचं, म्हणजे केलेलं तूप घ्यायचं, पाम ऑइल घ्यायचं, ते एकत्र मिक्स करायचं, त्यात भाजलेला रवा घालायचा. आणि म्हणे माझी स्किल आहे ते बरोबर ते बॉइलिंगला आल्यानंतर मी ते विड्याचं पान घालून त्याला एक तुपाचा वास येईल असं करतो बरोबर. ओके. आणि मी ते विकतो आणि कोणालाच ओळखू येत नाही. म्हटलं हे फार वाईट आहे. बरोबर. म्हणजे मी आधी ॲडल्ट्रेशन सांगतोय. कारण लोक तूप म्हणल्यावर म्हणजे इनोसेंटली जाऊन तूप घेतात आणि त्यांच्या पदरात काहीतरी पडतं. मग त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डॉक्टर म्हणतात की तूप खाल्ल्यामुळे झालंय. बरोबर. आणि व्हिलन कोणतरी दुसराच होतो. आयुर्वेद किंवा आपल्या ज्या एन्शंट पद्धत आहे तुपाची ती मी थोडीशी मॉडर्न भाषेत सांगतो की संस्कार हा शब्द जर केमिस्ट्रीमध्ये आपण वापरला तर त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. ज्या वेळेला दुधाचं 4 वेळा ऑक्सिडेशन होईल त्याच वेळेला खरं तूप तयार होईल. बरोबर. 2 प्रकारे आता कमर्शियली ते करतात. दुधाचं पहिलं ऑक्सिडेशन हीट आहे, म्हणजे आपल्याला दूध तापवावं लागतं. तो पहिला संस्कार आहे, अग्निसंस्कार. दुसरं ऑक्सिडेशन आहे ते बॅक्टेरियल आहे. तिसरं ऑक्सिडेशन चर्निंग म्हणजे सेंट्रिफ्यूग ऑक्सिडेशन आहे. त्याच्यात ते बायफर्केट होतं फॅट आणि प्रोटीन्स. तर फॅट्स ना परत अजून एकदा ऑक्सिडाइज करावं लागतं हीट. बरोबर. हो. तर तो मॉलिक्युलर वेट एकदम कमी होतं आणि ते खरं तूप आहे. ओके. आणि ते सगळ्यात व्हेकल म्हणून अतोनात चांगलं आहे आणि कोणालाही ते घेता येतं. आणि दॅट प्रिव्हेंट्स मेनी मेडिसिन्स, दॅट प्रिव्हेंट्स मेनी डिसीजेस इफ टेकन प्रॉपरली. आता लोक A2चं फार महत्व आलंय भारतात हल्ली. पण A2 आणि तुपाचा तसा काही संबंध नाहीये, ते आता मार्केटिंगचं आहे. A1 म्हणजे जर्सी गाय आणि A2 म्हणजे इतर म्हणजे त्यात म्हैस पण आली. हे लोकांना माहिती नाहीये. लोकांना वाटतं A2 म्हणजे फक्त गिर गाई. फक्त गिर गाईच वाटतं लोकांना. पण भारत इतका मोठा आहे की 20 प्रकारच्या गिर सारख्याच गायी आपल्याकडे आहेत. आणि त्या सगळ्या भारतीय म्हणजे जेनेटिकली भारतीय आहेत त्या. आणि त्याच प्रकारचं दूध देतात. बरोबर. तर ह्या सगळ्या A2 आहेत. म्हणजे मी FDA कडे एकदा गेलो होतो मुद्दाम म्हणून. म्हटलं मला A1 आहे का A2 आहे कळायचं. ते म्हणाले आमच्याकडे तशी काही प्रोसेस नाहीये असं कळायला. कारण तूप हे फॅट आहे. A1 A2 हे प्रोटीन आहे. ते दुधात असतं, तुपात कळत नाही. त्यामुळे हे सगळ्यांना माहिती पाहिजे की तुम्ही A2च्या तुपासाठी प्रचंड जास्त पैसे देत असाल तर ते बघून घ्या. बरोबर. फक्त गिरचं तूप कारण 30 ते 32 लिटर दुधात 1 किलो तूप होतं. ओके. तर ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत तेवढ्या गायी आहेत का किंवा तेवढं त्यांचं प्रोड्यूस आहे का हे सुद्धा माणसाने बघितलं पाहिजे. बरोबर. मला तर ऍब्सोल्युटली तुमच्या माध्यमातून मला हे सांगता हा आय ओपनर आहे का. कारण का आपण जेव्हा तूप घेतो तेव्हा आपल्याला असंच वाटतं सर हे एवढ्या क्वांटिटीवर करतायत तर काहीतरी तर मिक्स असणार. आणि बऱ्याच मोठ्या कंपनीज आहेत त्या दुधाचं साय काढतात आणि साईला डायरेक्टली तुपात रूपांतर करतात. ओके. त्यामुळे 2 प्रोसेस झाली तर तुमचं ट्रायग्लिसराइड्स वाढतात. डॉक्टर बापट आणि डॉक्टर सरोजिनी ढाणूकर या ज्या KM हॉस्पिटलच्या फार्मॅकच्या चीफ होत्या आणि डॉक्टर रवी बापट हे त्याचे डीन पण आपल्या मेडिकल फॅटर्निटीचे डीन होते. यांनी काही वर्षांपूर्वी म्हणजे 30 वर्षापूर्वी KM हॉस्पिटलमध्ये 3 डॉग्सवर म्हणजे एक्सपेरिमेंटल ॲनिमलवर त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. आणि ते एक्सपेरिमेंट ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ते अशा प्रकारे करायचे असतात की टॉक्सिक डोस द्यावे लागतात. बरोबर. तर एकाला साजूक तूप दिलं, गाईचं साजूक तूप जे या 4 यांनी ऑक्सिडाइज केलेलं. दुसऱ्याला डालडा दिला आणि तिसऱ्याला अमूल बटर दिलं. तर बटर आपण म्हणूया, मी ब्रँड
हा. नाही बोलत आहे. ज्याला बटर दिलं त्याचं सगळं आर्टेरियल क्लॉगिंग हे एक्सपेरिमेंट संपायच्या आधीच कम्प्लीट सुरू झालं होतं आणि ही वॉज हॅव्हिंग अ हार्ट अटॅक. बापरे. बिकॉज ऑफ द क्लॉगिंग. दुसऱ्याच्या LDL HDLचं सगळं उलट सुलट झालं होतं आणि तुपाच्या एक्स्ट्रा डोसमुळे ते तूप स्किन मधून आणि एक्सपिरेशन म्हणजे आपण उश्वास जो सोडतो त्याच्यातून त्याचे मॉलिक्युलर हे बाहेर येत होते. बापरे. आणि हा संपूर्ण रिसर्च त्यांनी ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये छापला आणि ते मान्य करावं लागलं सगळ्यांना की तूप हे सगळ्यात चांगलं व्हेइकल आहे. आता आपण बघतो की खूप महागडी औषधं असतात कॅन्सरची वगैरे, पण त्याचं जे व्हेइकल आहे ते महाग असतं. ते कॅन्सरचं मॉलिक्युल बाइंड बरोबर ते एकदा छोट्यातल्या छोट्या सेल पर्यंत नेण्याची कॅपॅसिटी त्या व्हेइकलची असते. ते आपल्या तुपात आहे. बरोबर. ओके. आणि ते तेवढं महाग नाहीये. तर तुपामुळे आपण नाकात घातलं किंवा लहान मुलांना दिलं तर आता आपलं जे तूप आहे आपण त्याच्यात A आणि D विटॅमिन खूप जास्त आहे असं अशा प्रकारे करतो. बरोबर. त्याच्या विरजणात आपण औषधं घालतो ज्याच्यामुळे ते सिद्ध होतं. ओके. पण त्याचा वास राहत नाही आपल्या टेक्नॉलॉजीमुळे. त्यामुळे लहान मुलांपासून ते आवडीने खातात आणि त्यांनी कॅल्शियम चांगलं राहतं. सकाळी उठून घ्यायचंय. आपल्याला माहिती नाही आपण काय आपल्यावर UPचे संस्कार आहेत. सगळ्या वेगवेगळ्या फूडीज लोकांचे खूप संस्कार आहेत. ते सकाळपासून खात असतात. 5 ते 15 ml खायला हरकत नाही. बरोबर. फॅट्स संपूर्ण दिवसात. मग ते बरोबर आहे. आणि सकाळी उठून जर खाल्लं म्हणजे मी तर लोकांना सांगतो तुम्ही तूप घ्या सगळ्यांनी. सकाळी उठून 1 चमचा घ्या आणि त्याच्यावर गरम पाणी किंवा गरम पाणी आणि मग 20-25 मिनिटं काही खाऊ नका. करेक्ट. गॅस्ट्रायटिस जर बरा झाला तर माणसाला फार काही होत नाही. बरोबर. कारण तुपाचं तेच आहे की जर जोपर्यंत त्याला तुम्ही काही सॅच्युरेट करून किंवा प्रोसेस करून खात नाही तोपर्यंत तुमच्या बॉडीसाठी वाईट नाही. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय तर भजी बिजी तळली तर देन इट बिकम्स म्हणजे ती भजी कोलेस्ट्रॉल. भजी बिकम्स. असंच तुम्ही नुसतंच खाल्लं त्याला काहीच नाही प्रॉब्लेम. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे कमी लोकांना माहिती आहे. अनफॉर्च्युनेटली मेन सिस्टम ऑफ मेडिसिन जी मॉडर्न मेडिसिन आहे त्याच्यात डाएटचा जो भाग आहे तो खूप कमी आहे. बरोबर. म्हणजे प्रॉपर डाएट काय घ्यायला पाहिजे प्रकृतीनुसार करेक्ट ते माहिती नाहीये. हे सगळं एकत्र यायला पाहिजे. मला हे कास्टिझम फार मी करत नाही. मी सगळ्याच फील्डमध्ये असल्यामुळे मी सगळं एकत्र करून देतो लोकांना. कारण शेवटी आता आपण तसंच वागतो. म्हणजे आपल्याला फूड सुद्धा एवढ्या विविध प्रकारचे फूड्स अवेलेबल आहेत. त्याच्यातून ऍसिड निर्मिती पण वेगवेगळ्या प्रकारची होते. करेक्ट. विचार बदलतात. बरोबर. लहान मुलांचे विचार बदलतात आपल्या इकडे पण तेव्हा पण आपल्याला वी हॅव टू टेक केअर की आपण काय खातो तेव्हा. एक्झॅक्टली. आणि त्याच्याप्रमाणे आपल्याकडे आहेत बरेच रिच्युअल्स आहेत पण नॉर्मल सुद्धा आहे. म्हणजे प्रोटीन्स आपण आता बघतो. बरोबर. तर व्हेजिटेरियन्स मध्ये इतकं चांगलं प्रोटीन आहे. फक्त नॉनव्हेजच खायला पाहिजे असा एक गिल्ट आता मी माझ्या पेशंट्स मध्ये बघतो. तो निर्माण केला जातोय. आणि मग नाहीतर म्हणतात मग आमचं प्रोटीन पावडर घ्या. मग ते व्हेई वगैरे पण बनवतात. काय मग व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? व्हॉट डू यू थिंक? आपल्या दह्याचं आणि पनीरचं जे पाणी उरतं ते डिहायड्रेट केल्यानंतर त्याची पावडर होते. ते 5,000 रुपयाला विकल्यावर ते व्हे होतं. बरोबर. मोठा डबा. तर मग ते पाणी पिऊ शकतो आपण. पहिली गोष्ट. आपल्याला गेले 4-5 वर्षात आपण जी मेडल्स मिळवले त्यातले निम्मे हरियाणाची माणसं सगळी व्हेजिटेरियन आहेत. त्यामुळे आपल्याला जर जिम मध्ये सारखं सांगण्यात येत असेल की नॉनव्हेज नाही म्हणजे काही संपलंय सगळं आयुष्य. बरोबर. तर ते तसं नाहीये. पण आपण अनफॉर्च्युनेटली आपण कार्ब्स खूप खातो. म्हणजे भात पोळी आणि त्याच्याबरोबर असलेलं प्रोटीन एकदम लोणच्यासारखं थोडंसं खातो. करेक्ट. तेवढं बदललं पाहिजे. आणि आपल्यात खूप अप्रतिम प्रोटीन्स आहेत. मी लहान मुलांना चांगलं हे करण्यासाठी बोन्स मसल्स चांगले करण्यासाठी मेदूवडा आणि लोणी खायला सांगतो. ओके. मग त्यांना पावडरची गरज नाही पडत. ओके. कारण उडीद वड्यामध्ये जे त्याला माशच म्हणतात संस्कृतमध्ये. तर उडीद वडा आणि फॅट्स हे एकत्र खाल्ले की परफेक्ट कॉम्बिनेशन आहे प्रोटीन आणि फॅटचं. इट्स सिम्बॉलिक. आपण जे कृष्णाचं चित्र आहे ना एक हांडा आहे तो बालकृष्ण आहे. बरोबर. आणि एका हातात लोणी आहे. ते लोण्याची क्वांटिटी सांगतं
तेवढी पाहिजे आणि एवढं प्रोटीन आहे. ओके. ताकासारखं प्रोटीन नाही. अमेझिंग. आम्ही एक एक्सपेरिमेंट केला होता एका बॉडी बिल्डरवर, ज्याचं बायसेप 23 होता. त्यांना 4 ते 5 महिने आम्ही मेन प्रोटीन ताक दिलं 7 लिटर रोज, आणि तो कमी होतोय का बघितलं? काही कमी झाला नाही. पुण्यातले आहेत ते. अरे वा. हो. आम्ही 7 लिटर एकदम पातळ ताक द्यायचो त्यांना. बरोबर. तयार करायचं आणि लगेच ते प्यायचे. दॅट वॉज द ओनली प्रोटीन सोर्स. बाकी ते फॅट्स आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन मध्ये केलं. तर ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम आहेत, खूप जिमिंग करतायत आणि हळूहळू ते काळे पडत चाललेत, म्हणजे मुद्दामून सिम्पटम्स सांगतात. बरोबर. हो. तर हे चुकीचं प्रोटीन खाल्ल्यामुळे झालेलं आहे. आणि मग ते खूप खायला लागतात आणि त्याचं त्यांना काही लागत नाही आणि मग ते किडनी स्टोन्स होतात. माय गॉड. त्यांच्यासाठी ताक हे सगळ्यात अप्रतिम प्रोटीन. बरोबर. म्हणजे एकतर फुकट आहे तसं त्या हिशोबाने, राईट, आणि यू गेट इट एनिवेअर, आणि ते करू पण शकतो आपण दही घेऊन. बरोबर. तो एक आपण मागे जेव्हा भेटलो तेव्हा आपण एक ते लाल तिखटाचं ते सांग, एकदा ते सांग ना. हो, मी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करायचो आणि एक ते कुठे ज्युनियर डॉक्टरना कुठे पाठवायचं, तर एकदा मला असंच पाठवलं होतं आउटस्कर्ट्सला एका आजी आजारी आहे म्हणून बघायला. त्याला भाजलं होतं. तर मी जाईपर्यंत तिथे पोचलो, म्हणजे 1 दिवसाने, तर ती भाजलेलं तसं बरं होतं. म्हटलं एवढं काही भाजलं नाही मला. तर ते म्हणाले लई भाजलं होतं, पण घरगुती उपाय केला आणि आता बरं वाटतंय. म्हटलं काय केलं तुम्ही? तर तिने तिच्या भाषेत सांगितलं की ते शेणाची फरशी होती त्याची थोडीशी झटकून घेतली, म्हणजे स्वच्छ करायला. त्याच्यात गोड तेल घातलं म्हणाले, लाल तिखट आणि गोड तेल घातलं. म्हटलं लाल तिखट? तर मी शॉक्ड होतो. त्याने लाल तिखट घातलं आणि ते कालवण केलं त्याचं शेणावर आणि पटकन लावून टाकलं म्हणाले. एकदम गार वाटलं. तर मी म्हटलं काय काय बोलताय त्या, पण रिझल्ट तर दिसत होता. नो ब्लिस्टर्स. ते माझ्या डोक्यात होतं. म्हणजे ठीक आहे, आम्ही आमचं त्यावेळेला ऍलोपॅथीचं जे औषध आहे त्याला ते मलमपट्टी वगैरे बरोबर केलं आणि गेलो आणि विसरलो. आणि नंतर मग माझा रिसर्च करताना ते आठवलं, वुंड हिलिंगच्या वेळेला ऍक्च्युअली आठवलं की ब्रुजेस असतात लहान मुलांच्या. बँडेडला ते एक मार्केटिंग टीमने इनपुट दिला होता की लहान मुलं खूप वेळ रडतात. ते लावलं तरी रडतात कारण ते घासलं गेलं ना ते झोंबत असतं. तर त्याच्यावर काहीतरी आपल्याला हर्बल इंटरनल काहीतरी त्याला पाहिजे. तर मला ते त्यावेळेला आठवलं एकदम की त्या बाईने सांगितलं होतं गार वाटतं. तर मग वी स्टार्टेड रिसर्चिंग दॅट, आणि त्याच्यातलं कॅप्सिसिन आम्ही बाहेर काढलं, जे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. बरोबर. आपल्या बेळगावी बेडगी मिरची किंवा कायन पेपर जे इटालियन फूड्स मध्ये वापरतात ते, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात मिळतं. तर ते कायन पेपरचं बघता बघता लक्षात आलं की ते नर्व्सना अत्यंत उपयोगी आहे आणि लगेच खरंच बरं वाटतं. आणि बर्न्सवर पण त्याचा आमचा रिसर्च झाल्यानंतर लक्षात आलं की ते बर्न्सवर काम करतंय. सो वी मेड अ मेडिसिन आउट ऑफ इट अँड इट वर्क वंडरफुली. क्या बात आहे. पण त्या आजीला त्याचे सगळे क्रेडिट जायला पाहिजे, नाहीतर माझ्या डोक्यात ते गेलंच नसतं. खरं. हू न्यू म्हणजे. हो ना. आणि असे किती असतील, खूप आहेत असे की आपल्याला माहिती पण नाही. आणि आपण ते काय म्हणतो गावठी म्हणून त्याला त्याची टिंगल करतो अनफॉर्च्युनेटली. म्हणजे आपण सिरियसली थोडंसं त्याच्याकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणजे आमच्या क्षेत्रातल्या माणसांनी तरी. बरोबर आहे. तसंच अजून एक पानकणीस असतं, त्याचं पण पेटंट आहे आमचं. ओके. पानकणीस म्हणजे आपण ओढ्याच्या बाजूने जातो त्यावेळेला अशी ती कणसं असतात आणि त्याच्या आतमध्ये बल्ब असतो, आतमध्ये इन्फ्लोरोसन्स म्हणजे कापूस असतो. ओके. एकदा एक माणूस आला, पेंटर होता, आणि तो पडला आणि त्याच्या ह्याच्यात सळई घुसली पूर्णपणे मांडी. आणि मी म्हंटल अरे तू सांगतोस तेवढं तुझं जखम दिसत नाहीये, काय केलं तू? तर तो म्हणाला पानकणीस ठासून भरलं म्हणे. म्हटलं काय? मी बघितलं ते पानकणीस. तर सगळीकडे आपल्या भारतभर हा पहिल्यापासूनचा प्रघात आहे. जे कामगार असतात ना, हे बिल्डिंगचे कामगार, पूर्वी आता इथे ते सगळं संपलंय कारण ते. बरोबर. पण लागलं म्हणजे स्टॅब इंजुरी असते, म्हणजे विच इज क्वाईट सिरियस असते, किंवा घुसलेलं असतं, तर ते काढतात आणि ते आतपर्यंत ते भरतात. अच्छा.
आणि ते भरल्यानंतर ते 7 दिवसात त्याचं हिलिंग खूप चांगलं होतं. म्हणजे ऑप्टिमम वेळेत त्याचं हिलिंग होतं हम्म. असं तो म्हणाला आणि मला दिसलं होतं ते. तर आम्ही त्याचे ऍक्च्युअल ट्रायल्स घेतल्या. हा. 100 पेशंट्सवर डबल ब्लाइंड ट्रायल्स घेतल्या हा. आणि त्याचे इतके चांगले रिझल्ट आले. कारण तो जो कापूस असतो तो फायबर्सशी बाइंड होऊन ते पटकन क्लॉटिंग करतं आणि परत पिंक क्लॉट तयार होतो. म्हणजे त्याचं स्कारिंग होत नाही. इथपर्यंत आम्हाला रिझल्ट आले. दुसरा त्याचा रिझल्ट आला की त्याला आम्ही ऑटोक्लेव्ह केलं, कारण आता बँडेड मध्ये टाकायचं तर ऑटोक्लेव्ह करायला पाहिजे. तर ऑटोक्लेव्ह केल्यावर 120च्या वरच्या टेम्परेचरला त्याची फ्लॅवोनॉइड्सची कुठली प्रॉपर्टी खालती जात नाही. तर अशा कित्येक वनस्पती आपल्याकडे आहेत. खरंच एकदा मला आठवत आहे, मग काय ते फुटबॉल खेळून आलेलो आणि पाय मुरगळलेला आणि घरी आमचं काम चाललेलं, कार्पेंटर्स वगैरे ते सगळे होते, राजस्थानी होते ते. मी आलो लंगडत आई म्हणे काय चल आपण एक्सरे काढू, हे काढू ते काढू. ते विचारलं क्या हुआ, तर मी म्हटलं अरे असं मुरगळ. काय नाही, 1.5 हरभरा द्या म्हणे, 1 हरभरा आणि अर्धा 1 हरभरा, आणि त्यांनी असं कापडाला बांधलं आणि ते मला फक्त पायाला बांधून टाक म्हणे. हो, सकाळी बघ. ऍक्च्युली माझं अख्खं मुरगळणं बरं झालं. म्हणजे काय बोलताय? हो, काय बोलताय बरोबरच. म्हणजे आय वॉज शॉक. म्हणजे मलाही नव्हतं माहिती तोपर्यंत. आणि दॅट ऍक्च्युअली वर्क वंडर्स. म्हणजे इतका वाईट मुरगळलेला, म्हणजे असं काळा झालेला इथपर्यंत. मी म्हटलं की ठीक आहे आता हे, आणि संध्याकाळी झालेलो, सकाळी बघू फ्रॅक्चर वाटलं असेल किंवा काय वाटतंय सिरियस तर आपण जाऊच, नाहीतरी एक बांधून ठेवलेलंच. सकाळी इट वॉज कम्प्लिटली नॉर्मल. वाव. ही म्हणजे काही टेक्नॉलॉजी मला आधी माहिती पाहिजे होतं. माझे किती वेळा जाडताना एक्झॅक्टली घोड्यावरून मी उतरतो स्टेजवर, बऱ्याच वेळा पाय मुरगळलेत, कारण खालती काही वेळेला खड्डा बिड्डा असतो. करेक्ट. आता हरभरा पण कुठे बांधायचं माहित नाही. फक्त त्याला एकत्र त्या दोघांना हे करायचं, कापडाची छोटीशी स्ट्रिंग बनवायची, आणि ते जिकडे लागलंय तिकडे ते बांधून ठेवायचं. आता त्याच्यावर काहीतरी यू शुड रिसर्च ऑन दॅट. गुड. येस, समथिंग फॉर द ब्रेन नाउ. येस, करेक्ट. आय थिंक आता वी आर एट द एंड सेगमेंट ऑफ द पॉडकास्ट. पण आता जर एखादं कोणी पण जॉबला ऑडियन्स आहे, त्यांनी हा पॉडकास्ट बघितला, व्हॉट शुड ही एक्सपेक्ट वेन ही कम्स टू आपल्या चिकित्सालयाला आले संजीवनला, काय काय एक्सपेक्ट करू शकतात ते? पहिली गोष्ट म्हणजे प्रकृती कळेल. आणि मिनिमम माझं जे तत्व आहे की आपण डाएटमध्ये एक भयंकर काहीतरी असं डाएट मी देत नाही, एक्स्ट्रीम काहीतरी देत नाही जे 10 दिवसात बारगळून पडतं. तर त्याचं डाएट, त्याच्या फॅमिलीचं डाएट, याच्यावर मी बरंच काम करतो. बरोबर. आणि मग औषधांनी बॅलन्स करतो. दिस इज हाऊ आय वर्क ओनली विथ मेडिसिन्स. आता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे आपल्या पद्धतीने, म्हणजे आयुर्वेदिक पद्धत नाही पण आपल्या पद्धतीची शिरोधारा आहे. पण आज्ञाचक्र हे याच्यावर फार महत्वाचं आहे, ते बोलायला पाहिजे. पण आज्ञाचक्र हे आज्ञेसाठी असतं. म्हणजे आपण आज्ञा दिली तरच आपण काम करायला पाहिजे. बरोबर. आपण काम करतो पण आपल्या चक्राला आज्ञाच नसते. मी स्पेसिफिकली लहान मुलांना आपण डेव्हलप करतो त्याच्यासाठी सांगतोय की जर आपण त्यांना मेडिटेशन मध्ये आज्ञाचक्रावर दोन्ही डोळ्यांनी फोकस करायला लावलं तर त्यांना त्याची सवय लागते. बरोबर. आणि आज्ञेने केलेले काम आणि नुसतंच काम केलं तर यात खूप फरक पडतो. बरोबर. तर शिरोधारा आपल्याकडे आहे जी आपण चक्र बेस्ड आहे, आपल्या औषधं आहेत चक्र बेस्ड, त्याच्यातून जे करतो तर त्याने आज्ञाचक्र पॉवरफुल होतो. आपलं वीक होत चाललं जातं कारण आपल्याला एमलेसली आपण काम करतो. बरोबर आहे. लहान मुलांचं ते चांगलं झालं ना तर त्यांचा आउटपुट वाढतो. नेत्रबस्ती नावाची एक थेरपी आहे जे आयुर्वेदात पण करतात, आम्ही पण त्याच प्रकारे, कारण मेकॅनिकली ती तशीच पद्धत आहे करायची, फक्त औषधं आपली आहेत. बरोबर. संजीवनची सूक्ष्म. राईट. तर त्याने ऑप्टिक नर्व असते ती रिलॅक्स होते. ओके. आणि सगळ्यांना त्याची गरज आहे, कारण आपल्याला इथे ऑइल ग्लँड्स नसतात. बरोबर. आणि आपले सगळे मसल्स असतात डोळ्याचे, ते रिलॅक्सच व्हायला पाहिजेत. बरोबर. तर ते सगळ्यांनी केली तर खूप त्याचा इफेक्ट होतो. राईट. आणि लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा ग्राफिक मेमरी वाढते. कारण ग्राफिक मेमरी आपली आता हळूहळू कमी व्हायला लागली, ठेराव कमी व्हायला लागला एकाच गोष्टीला स्क्रोलिंगमुळे. बरोबर. तो कमी व्हायला लागला, कॉन्सन्ट्रेशन कमी होते. तर ह्या गोष्टी आहेत. लाल भाताचा एक मसाज असतो. ओके. पोटली मसाज. तर 60व्या दिवशी तोडलेला लाल भात असतो, तर त्याच्यात आपली औषधं घालून आपण मसाज करतो. ओके. दे स्टिम्युलेट द नर्व्स अँड मसल्स.
आयुर्वेदात सुद्धा तो आहे, पिंडस्वेद म्हणतो, बरोबर ते बरोबर करतो. सगळी पंचकर्म आपण करत नाही, आपण संजीवनच्या हिशोबाने जे आहे ते करतो बरोबर. आणि त्या प्रकारे आपण करतो ते. अमेझिंग. स्मार्ट आहे, छान झालाय पॉडकास्ट आणि थँक्यू सो मच दादा. Thank you. आउट द टाइम फॉर दिस. Thank you आज to you आपण too. भरपूर गोष्टींवर हो. चर्चा केली. हो. तुम्हालाही आम्ही खाली लिंक देऊ, वेबसाईटची, सेंटर्सची, कॉन्टॅक्ट पण देऊ. कोणाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर किंवा कनेक्ट करायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन गो ऑन द वेबसाईट अँड कनेक्ट. दादा फक्त एकदा कॅमेऱ्यात बघून सांगशील की आम्हाला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि तुझा अनुभव हा या पॉडकास्ट. हो, नमस्कार. संपूर्ण पॉडकास्ट बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू.